नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये। महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे आता फॉर्म भरण्याची तारीख वाढवण्यात आलेली आहे। त्या संदर्भात शासनाचा हा जी.आर. निघालेला आहे। यामध्ये आता अंमलबजावणी करण्यात आलेली की बाबा तारीख आता ही वाढवण्यात आलेली आहे। आता गेले राज्यामध्ये झाले 2 ते 3 महिने लाडकी बहीण योजना चांगल्या प्रकारे उत्तमरित्या महिलांच्या खात्यावर आता 1,500 रुपये येतात। यामध्येच ज्या महिला या योजनेसाठी पात्र झाल्या होत्या त्यांना हा आता हप्ता देखील येत आहे। यामध्येच आता बऱ्याचशा महिला अजूनही फॉर्म भरत आहेत, काहीचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत, त्यांचे आता काही महिला बाकी होत्या, त्या महिला आता फॉर्म भरत आहेत। आता यांची तारीख आता वाढवून दिलेली आहे। यामध्ये आता ती तारीख आपण कुठपर्यंत महिला याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीची सुधारणा करण्याबाबतचा हा जी.आर. निघालेला आहे। राज्यातील महिलांची आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधार करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत होती। आता शासन निर्णय 3/7/2024 मधील सदर योजने आज दिनांक 31/8/2024 पर्यंत लाभ दिला जात होता। अर्ज करण्याची शेवटची तारीख त्यांनी 31 ऑगस्ट दिली होती। तसेच आता 31 ऑगस्टच्या पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1/7/2024 पासून दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येत होता। आता ह्या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असं स्पष्ट करण्यात आलं होतं। त्यानुसारच आता ह्या योजनेची लाभार्थी महिलांना 31 ऑगस्ट नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाने विचारधारणात होती। म्हणजे आता जी लाभ होता तो आता म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये ह्या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे आता सप्टेंबर महिन्यात देखील महिला याचा फॉर्म भरू शकता आणि लाभ घेऊ शकता। म्हणजे सर्वच महिला आता सप्टेंबरमध्ये पण ह्या फॉर्म भरू शकता। तर म्हणजे अशा प्रकारे हे छोटंसं अपडेट होतं। अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।